एका रंगेबिरंगी घरात मीरा नावाची एक लहान मुलगी राहत होती. तिचे घर इंद्रधनुष्यासारखे होते, पण घराबाहेरील घनदाट जंगलातील अंधाराची तिला खूप भीती वाटायची. तिचा एक लाडका मित्र होता, चिंटू नावाचा एक पांढरा शुभ्र ससा. ते दोघे मिळून बागेत खेळायचे, फुलांचे रंग बघायचे आणि फुलपाखरांच्या मागे धावायचे. एके दिवशी खेळता खेळता एक सुंदर सोनेरी फुलपाखरू पाहून चिंटू त्याच्या मागे धावत जंगलात शिरला. मीराने त्याला खूप हाका मारल्या, चिंटू परत ये, पण तो आला नाही. हळूहळू सूर्य मावळू लागला. जंगलात अंधार दाटून आला. मीराला खूप भीती वाटली. तिचे हृदय धडधडत होते, पण तिला चिंटूची काळजी वाटत होती. तिच्या मनातील भीतीवर चिंटूच्या प्रेमाने मात केली. तिने एक छोटा कंदील घेतला, एक दीर्घ श्वास घेतला आणि धाडस करून जंगलात पाऊल ठेवले. कंदिलाचा प्रकाश वाटेवर नाचत होता. चिंटू, कुठे आहेस तू? ती दबक्या आवाजात पुटपुटली. वाऱ्यामुळे पानांची सळसळ आणि घुबडाचा घू घू आवाज येत होता. प्रत्येक आवाजाने मीरा दचकत होती, पण ती कंदील घट्ट धरून पुढे चालत राहिली. ती फक्त चिंटूचा विचार करत होती. चालता चालता तिला एका झुडपामागून हळूच कण्हण्याचा आवाज आला. तिने कंदील त्या दिशेने धरला. तिथे तिचा चिंटू एका वेलींच्या जाळ्यात अडकला होता. तो खूप घाबरला होता. मीराने क्षणाचाही विचार न करता आपले छोटे हात पुढे केले आणि हळुवारपणे वेली बाजूला सारून चिंटूला मोकळे केले. तिने त्याला उचलून घेतले आणि घट्ट मिठी मारली. चिंटूला सुरक्षित पाहून मीराच्या मनातील भीती पूर्णपणे नाहीशी झाली. तिच्या मनात धाडस, प्रेम आणि आनंदाचे रंग भरून आले. जणू काही तिच्या हृदयातच एक सुंदर इंद्रधनुष्य उमलले होते. आता मीराला जंगलातील अंधाराची भीती वाटत नव्हती. कंदिलाच्या प्रकाशात ती चिंटूला घेऊन आत्मविश्वासाने घराकडे निघाली. तिला समजले होते की प्रेम आणि धैर्य हे सर्वात मोठा प्रकाश आहेत.